ॲपल सायडर व्हिनेगर घेतल्यामुळं ताई वजन कमी होतं का? आता आपण ॲपल सायडर व्हिनेगरला ACV असं शॉर्टकटमध्ये म्हणूया. या ACVमुळं मला एवढा मोठा आयुष्यभराचा त्रास झालाय, की तो मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी तुम्ही भरपूर कमेंट करता. तुम्ही भरपूर जणांना बघता. 1 टोपण ACV घ्यायचं, पाण्यामध्ये डायल्यूट करायचं आणि प्यायचं. कुणी उपाशीपोटी पितंय, कुणी जेवण झाल्यावर पितंय, कुणी जेवणाच्या आधी पितंय. पण तुम्हाला माहितीये का, याची पण एक पद्धत असते घ्यायची आणि ही जर चुकली ना, तर माझ्यासारखा त्रास तुम्हाला होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात कॅलरीज नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला भूक लागत नाही. सतत सतत जी भूक लागते, ती भूक लागत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे यानं पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणजे पोट भरल्यासारखं वाटतं म्हणजेच भूक लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वजन कमी करतात, त्यांना वजन कमी करण्यामध्ये हे फायदा देतात. भरपूर जण तुम्ही बघता एक टोपण ACV घेतात, पाण्यात डायल्यूट करतात आणि मग पितात. कुणी जेवणाच्या आधी पितंय, कुणी जेवणाच्या नंतर पितंय, कुणी सकाळी उपाशीपोटी पितंय, कुणी व्यायाम करून आल्यानंतर पितंय, कुणी व्यायामाच्या आधी पितंय. पण हे घ्यायची पद्धत जर चुकली, तर त्याला माझ्यासारखा त्रास होणार. कसा ते सांगते. त्याआधी नमस्कार मंडळी, विसरलेच मी. आपला नवीन चॅनल आहे. नवीन म्हणजे 19,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. पण आधी कन्सिस्टन्सी नव्हती. आत्ताशी कन्सिस्टन्सी जॉब सोडल्यापासून आत्ताशी कन्सिस्टन्सी ठेवते मी व्हिडिओमध्ये. डेली व्हिडिओ येतात आपले. संडेला कधीतरी येत नाहीत. कारण संडेला एकतर माझ्याकडे पाहुणे असतात, नाहीतर मी कोणाकडे तरी गेलेली असते. आणि तुम्ही सुद्धा संडेला कुठेतरी जात जा, मन मोकळेपणानं फिरत जा. कारण माझं जसं झालंय तसं तुमचं व्हायला नको. किती घरात आपल्याला सोनं चांदी आणून ठेवलं तरी घरात जर कंटिन्यू असेल ना, तर स्ट्रेस यायला सुरुवात होतो. जे की माझ्या बाबतीत झालं होतं. त्यामुळे माझं भरपूर वजन वाढलं होतं. नोकरी, घर सगळं सांभाळत होते, व्यवस्थित सगळं येत होतं. पण घरात राहून थोडंसं स्ट्रेसफुल वातावरण होतं. जेव्हा जे एकटं माणूस असतं त्याला माहीत असतं काय असतं ते. एकटी बाई दिवसभर किती जरी राबत असली ना, तरी तिला आतून बर्डन असतं. त्यामुळे एक तरी स्वतःला रविवार घ्या, ज्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते हवं ते खा, हवं ती मजा करा, हवं त्याच्या घरी जा, हवं त्याच्या म्हणजे आपल्या मैत्रिणीच्या वगैरे घरी जा. म्हणजे मजा करा, फुल ऑन मस्ती, आहे की नाही? एक दिवस तर स्वतःसाठी पाहिजे. रोज तर आपण जगतोयच घरच्यांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हां, तर 19,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आपल्या मॉम्स किचन जॉयवर. तर मी 16 किलो माझं वजन कमी केलेलं आहे 6 महिन्यांमध्ये आणि मी माझा अनुभव शेअर करत असते. तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आता ॲपल सायडर व्हिनेगरचे तुम्ही फायदे तर ऐकले. बाबा आहेत, लो कॅलरी आहे, वजन कमी करायला वगैरे मदत करतं ते ठीक आहे. पण घेण्याची पद्धत सांगते तुम्हाला. 200 ते 250 एम-एल पाणी घ्यायचे म्हणजे 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर पूर्ण डायल्यूट होऊन द्यायचं असतं. पूर्ण ते मिक्स झालं पाहिजे आणि ते मिक्स झाल्यानंतर प्यायचं. पण हे कधी उपाशीपोटी प्यायचं नाही. कधीच नाही उपाशीपोटी प्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम पाण्यात पण काही जण पितात, काही जण गार पाण्यामध्ये पितात. मी गार पाण्यामध्ये पित होते. ते ॲक्चुअली कशाला, कुणाला, कशामुळे त्रास होईल सांगता येत नाही. बरोबर? तर मला स्वतःला काय त्रास झाला ते पण सांगते तुम्हाला. हे ना काही-काहींना जुलाब पण होतात बरं का. म्हणजे मला माहीत नाही मला त्याच्यामुळं जुलाब झाले का? पण मी जेव्हा सुरुवातीला घ्यायचे ना, मला जुलाब झाल्यासारखं वाटायचं. आपल्या शरीराला आपल्याला लगेच 1-2 दिवसात मी पण सांगते की नाही, मी वेट लॉस पावडर बनवते. मी काय सांगते, तुम्ही थोडीशीच बनवा आणि तुम्हाला जर वाटतंय ना, की नाही आपल्याला पिंपल येतायत, आपल्याला जुलाब होतंय किंवा आपल्याला काहीतरी त्रास होतोय, मग घ्यायचं बंद करायचं. काय होतं माहिती का? प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. प्रत्येकाच्या शरीराला सगळं सूट करेल असं नाही. मी सांगतेय, कुणी जग सांगतंय म्हणून तुम्ही घेतलंच पाहिजे असं नाही. आपल्या शरीराला सूट होत असेल तरच घ्यायचंय. मी माझं तुम्हाला स्वतःला सांगते. गॅसचा वास आला का? नाही. तर मी तुम्हाला सांगते काय होतं. मी स्वतः काय केलं, पाणी घेतलं मी. 1 ग्लास वगैरे नाही. मी सुद्धा म्हणून प्रॉपर गोष्टीची माहिती वाचन केल्याशिवाय काही गोष्ट करू नये. त्यावेळेला मला वाचायला नव्हे, श्वास घ्यायला वेळ नसायचा. मला फक्त वजन कमी करायचं होतं आणि ऑफिस करत करत होते. सायटिकाचा त्रास होत होता. खुर्चीवर बसू वाटायचं नाही. नोकरी तर गरजेची आहे. पैसे तर आले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? करिअर तर करायचंय.
बाळाला पण सांभाळायचंय. ह्याच्यामध्ये ना माझं कंबरट पूर्ण कामातून गेलेलं. त्यामुळे ना मला कसंही वजन कमी करायचं होतं. कारण मला ऑपरेशन सांगितलेलं सायटिकाला आणि ऑपरेशनची पण खूप जणांनी असं सांगितलं, की एकदा जर केलं खूप जणांनी नाही ते नॉर्मली बोललं जातं, की सायटिकाचं ऑपरेशन केलं तर नाही का चुकून एका जागेवर बसले तर ऑपरेशन सक्सेस नाही झालं तर मग एवढ्या तरुण वयात असं बसायचं आणि आपली सेवा नवऱ्यानं करायची लहान मुलगी. त्यामुळं मला ऑपरेशन करायचं नव्हतं. मी चालून मी वजन कमी केलं. मी खाण्याच्या पद्धती बदलल्या, सगळं बदललं. मी वजन कमी केलं. ती गोष्ट लांब राहू द्या. पण त्यावेळेला सुरुवातीला जी एक आपल्याला असते ना, "नाही, मला कमीच करायचंय वजन." त्यावेळेला आपण काहीही करायला तयार असतो. आता मी काही करायला तयार होते. तसंच ते तेव्हा मी ॲपल सायडर व्हिनेगर मागवलं. ती अशी वाली बॉटल हां, मागवली. आता मला माहीत नव्हतं, की हे कसं घ्यायचं असतं. त्याच्यावर लिहिलं असेल किंवा मला वाचायला वेळ नसेल, मला माहीत नाही. पाण्यामध्ये घ्यायचं एवढं माहीत होतं मला. पण मी काय केलं, औषधाच्या टोपण्यात नॉर्मली सगळ्या ज्या आपण नॅचरल ड्रिंक घेतो त्याच्यात पण नाही का औषधाच्या टोपणा एवढं आपण पाणी टाकतो एक 20-40 एम-एल आणि त्याच्यामध्ये तसंच मी केलं. 2 टोपण त्याचेच पाण्याचे ओतले आणि त्याच्यात 1 टोपण ॲपल सायडर व्हिनेगर आणि सकाळी घ्यायला सुरुवात केली. रोज सकाळी उठली की अ, तेवढी कारण मला चालायला वेळ नव्हता, व्यायामाला वेळ नव्हता, कशालाच वेळ नव्हता. मी बसायचे. आपलं घरातली कामं नाईट शिफ्ट करायची, उठायचं, आधीच पित्त ढवळलेलं असायचं, त्यात ते ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचं आणि मग हे चूक केली. त्याच्यामुळे मला काय झालं माहिती आहे का, एक आठवडाभर पण नाही, थोडेसे दिवसांनी ना, माझं हे दुखायला लागलं. तुम्ही अजून पण मला बोलताना बघता मी सारखी अशी करते. माझं हे जे आहे ना, दुखतं. हे म्हणजे दात सळसळतात. मला असं जास्त गोड, जास्त असं जास्त ना चिंच वगैरे ते बघितल्यावर माझी ही बत्तीशी दुखते. आता ती त्यामुळं दुखते का मला माहीत नाही. पण तेव्हापासून मला जे सेन्सेशन आलं माझ्या दातामध्ये, ते अजूनपर्यंत काय गेलं नाही. 5 वर्ष झाले असतील मला किंवा 4 वर्ष झाली असतील, काय मला आठवत नाही. तेव्हापासून काय मला हे सहन होत नाही. म्हणजे अन्वी एक 2-2.5 वर्षाची असेल. सुरुवातीला खूप ट्रायल करायचे मी वजन कमी करण्यासाठी तेव्हा. त्याच्यामुळे झालं का मला माहीत नाही. पण मला तेव्हापासून दाताला सेन्सिटिव्हिटी सुरू झाली. ते मी एसीव्ही जे आहे ते आपलं मी कुठं बर्नर घास, कुठं काय कर ते वापरून टाकलं. परत कधी घरात आणलं नाही. कारण मला तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल मला थोड्या-थोड्या मिनिटांनी हे दात दाबायला लागतात. मी एवढी बडबडी आहे पण मला तोंड दुखतं माझं. जबडा दुखतो, सळसळ होती मला. असं हवा जरी लागली ना तर सळसळतं. हा त्रास मला तेव्हापासून सुरू झाला. कारण मी घेतली पद्धत चुकीची. त्यामुळं एक गोष्ट आहे ना, आजची उद्या सुरू करायची. आजचं उद्या खायचं, ते जे आणलेलं आहे. पण ते प्रॉपर त्याच्यावरच्या गोष्टी वाचल्याशिवाय, ते प्रॉपर त्याची माहिती काढल्याशिवाय कधीसुद्धा घ्यायचं नाही. भले त्याचे कितीही फायदे असू द्या, कितीही फायदे असू द्या त्याचे. पण ती जी गोष्ट आहे ना, एखादी कोंबडी अंडी आणि ते सोन्याचं अंडं देणार आहे, असं सांगितलं, तरी पण तरी पण वेट करायचंय, तिला फाडून तिचं अंड काढण्याचा प्रयत्न नाही करायचा, जे की आपण तसं करतो. तुम्ही गोष्ट ऐकली असेल. तिच्या पोटात किती अंडी आहेत ते बघण्यासाठी त्या राजाने त्या कोंबडीला फाडलेलं. कारण त्याला वाट पेशन्स पाहिजेत आपल्याला. हेच खूप महत्वाचं आहे. तुम्ही आज वजन कमी करायला सुरुवात करताय, तुम्ही 3ऱ्या-4थ्या दिवसापासून जर एक्स्पेक्ट करताय माझं 1 किलो 2 किलो कमी झालं पाहिजे, तर होईल का वजन कमी? नाही होणार. त्यासाठी कोणती गोष्ट ना जर शरीराला त्रास देऊन करायची असेल ना, तर अजिबात सुद्धा नाही केली. मग ते वजन जास्त असलेलं चांगलं. सगळ्यात बेस्ट. शरीराला काहीतरी त्रास देण्यापेक्षा जसा की मी स्वतःला आधी त्रास द्यायचे. कारण मी थोडीशी आतून डिप्रेस्ड होते आणि त्या डिप्रेशनमध्ये मला समजत नव्हतं की मी काय करतेय. तसं तुम्हालाही असं काय वाटत असेल ना, तुम्ही देवाच्या नादाला मी असं म्हणत नाहीये अंधश्रद्धा, असं देवाच्या नादाला तसं नाही म्हणत आहे. देवाच्या नादाला म्हणजे देवाचे भरपूर सारे छान-छान गोष्टी आहेत. ते वाचायला सुरुवात करा, पुस्तकं वाचायला सुरुवात करा. कुणापाशी मन मोकळं होत नाहीये, तर आपल्या देवापाशी मन मोकळं करायला सुरुवात करा. जे आपलं असतं ना, ते आपण आपलंच असतं. ते आपण दुसऱ्याबरोबर शेअर करायचं का नाही, ते आपला डिसिजन असतो. त्यामुळं ही गोष्ट जी आहे ना, तुम्ही जेवढी शेअर कराल ना, जेवढं तुम्ही मन तुमचं मोकळं होईल ना, तेवढं तुम्हाला रिलीफ मिळेल आणि तुम्हाला रिलीफ मिळाला ना, कारण काही गोष्टी गोष्टी अशा असतात, आपण अगदी जीवातल्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगायला जातो आणि ती गोष्टी त्याची थट्टा उडवते किंवा ती दुसऱ्याला सांगून डिस्कशन केलं जातं त्या गोष्टीवर जास्त. त्यामुळं आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत ना, आपल्या पर्सनल गोष्टी फक्त आपण आणि आपला देव यांच्यामध्येच राहाव्यात असं
देव म्हणजे एक असते, एक युनिव्हर्स असतं. देव म्हणजे मी म्हणत नाही, की समोर येऊन देव बसतात. तर आपण असतं युनिव्हर्स ऐकत असतं. तुम्ही 4 भिंती आपलं युनिव्हर्स आपलं ऐकत असतं. त्यामुळे तुम्ही त्याला सांगा, मॅनिफेस्ट करायला शिका, चांगलं वाटून बोलायला शिका, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करायला शिका. दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला ना, तुमचं ऑटोमॅटिक चांगलं होतं. तुम्हाला आसपास असे सुद्धा लोक भेटत असतील, की ते सगळं वाईट करतात. पण देव आपल्याला असं वाटतं त्यांचं वाईट करत नाही. पण एक ना एक दिवस येतोच. कुठल्या ना कुठल्या रूपानं त्यांना त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्यासारखं आपण वाईट वागायला बघायचं नाही. आपण चांगलंच वागायचं. दुसरं जग गेलं तिकडं कुठं. आपल्याला आपलं चांगलं वागायचं, चांगलं कर्म करायचं. चांगलं कर्म केलं ना, तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलं मिळतं. बाकी मी इथं प्रवचन द्यायला बसलेली नाहीये. बोलायला गेल्यावर माझ्याकडे भरपूर गोष्टी असतात. पण तुम्हाला जो टॉपिक हवा होता त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे. थँक यू. बाय बाय.